झी 24 तास, एक पाऊल पुढे. कर्नाटकाचा अनवर्थ या विषयावर आपण चर्चा करतो. दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. या भागामध्ये मी चर्चा करणार आहे भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची. 1989 साली कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षानं 4 जागा मिळून विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतरच्या 94च्या निवडणुकांमध्ये त्यांना 40 जागा मिळाल्या. 99च्या निवडणुकांमध्ये त्यांना 44 जागा मिळाल्या. त्यानंतरच्या 2004च्या निवडणुकीत 79 जागा, तर 2008 साली झालेल्या निवडणुकांमध्ये 110 जागा मिळून भारतीय जनता पक्षानं आपली सत्ता प्रस्थापित केली होती. यावेळी मात्र त्यांना 40 जागा, म्हणजे मागच्या 20 वर्षातला सर्वात कमी परफॉर्मन्स आता भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे. त्यांच्या पराभवाची नेमकी कारणं आपण शोधतोय. अभय देशपांडे. नाही, मुख्य कारण मगाशी मी सांगितलं की या मागच्या 5 वर्षातला कारभार. मगाशी कुमारजी म्हणाले ते अगदी बरोबर आहे की हे सत्तांतर ज्यावेळेस घडलं, म्हणजे काँग्रेस 135 वरून आलं, त्याचं मुख्य कारण त्यावेळेस होतं की त्यांचं मिसरूल किंवा भ्रष्टाचार गैरकारभार करणारं सरकार. पण त्यानंतरच्या मधल्या काळामध्ये 2004 ते 2008 मध्ये जे हंग असेंब्ली तयार झाली, त्याच्यानंतर मग म्हणजे जनता दल सेक्युलर आणि भाजप या दोघांचा एक प्रयत्न झाला आणि त्यामधून पूर्ण 5 वर्ष एक अस्थिर वातावरण कर्नाटकात होतं. त्याचा परिणाम विकासावर झाला. त्यामुळे एका स्थिर सरकारच्या दृष्टीने त्यावेळेस मला वाटतं भाजपला कौल मिळाला. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी सोशल इंजिनिअरिंग केलं होतं. काँग्रेसचा अनुभव तिथल्या जनतेने घेतला होता. एक नवीन पर्याय म्हणून त्यांनी भाजपला स्वीकारलेलं होतं. पण हा पर्याय म्हणजे काँग्रेसपेक्षाही वाईट कर्नाटकामध्ये ठरला. त्यामुळे त्यांनी परत 20 वर्षाच्या पूर्वीच्या जागेवर त्यांना नेऊन ठेवलेलं आहे. मला वाटतं की याचं मुख्य कारण या पराभवाचं बाकी कुठलं, म्हणजे त्यात आता बरीच कारणं आपण चर्चेतही येतील पुढे. ते मोदी आहेत का, हा भाजपच्या विचारसरणीचा पराभव आहे का, या सगळ्या कारणापेक्षा मला असं वाटतंय की मागच्या 5 वर्षातला भाजपाचा तिथला कारभार, त्या तिथल्या विकास कामावर झालेला परिणाम. आपण मेट्रो रेल्वेचं काम बघूया. गेली 5 वर्ष झालं ते काम मुंगीच्या वेगाने पुढे चाललेलं आहे तिकडे बेंगलोरमध्ये. आज बेंगलोरमध्ये ज्या प्रमाणात काँग्रेसला यश मिळायला पाहिजे होतं तसं मिळालं नाही. याचं कारण असं होतं की शहरी भागामध्ये तिथे जे शेवटी म्हणजे केंद्रातले मुद्दे, महागाई, भ्रष्टाचार, हे मुद्दे शहरी भागामध्ये प्रभावी ठरले. त्यामुळे बेंगलोरमध्ये थोडं तरी भाजपाला तिथे फेस सेव्हिंग मिळालं. पण ग्रामीण कर्नाटकामध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात अपयश आहे. भाजपचं अपयश हे ग्रामीण भागातलं अपयश आहे. हाच मुद्दा घेऊन जाते सचिन सावंत यांच्याकडे. सचिन सावंत, हा भारतीय जनता पक्षाचा पराभव आहे का काँग्रेसचा विजय आहे? मोदींची हार आहे का राहुल गांधी यांचा विजय आहे? भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा पराभव आहे का त्याहीपेक्षा सुद्धा स्थानिक अंतर्गत कुरुबुरींनी भारतीय जनता पक्षाला बुडवलं? मला वाटतं या सगळ्यांचा परिपाक म्हणून ह्याच्याकडे पाहायला पाहिजे. एकंदरच जर पाहायला गेलं तर राष्ट्रीय स्तरावरती गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये हे 4थं राज्य त्यांचं गेलेलं आहे आणि त्याच्या मागे त्यांनी मूलतः आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. एकंदरच राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी ज्या काही भूमिका घेतल्या त्या लोकांना पटत नाहीत. म्हणजे जे नैतिकतेचं अवडंबर त्यांनी माजवलेलं आहे. भ्रष्टाचाराच्या संदर्भात बोलत असताना आम्हाला सगळ्या गोष्टी एनडीएच्या काळातल्या आठवतात, त्याचबरोबर येदुरप्पाच्या काळातल्या आठवतात आणि मोदींच्याकडे जो भ्रष्टाचार झाला, म्हणजे आज जर पाहायला गेलं गुजरातच्या संदर्भातच तुम्ही उदाहरण घेतलात तर 2007च्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार विमुक्त गुजरात म्हणून जे बनणारे 2012ला भ्रष्टाचाराची भाषा का करत नव्हते? कारण त्यांच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आजच्या कॅगच्या रिपोर्टमध्ये जर पाहायला गेलं तुम्ही तर त्या ठिकाणी रमण सिंगांवर 1000 कोटीचा भ्रष्टाचाराचा डायरेक्ट आरोप असताना त्यांचा राजीनामा ते मागत नाहीत. किंवा अनेक जी प्रकरणं झाली तुमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात, उत्तराखंडच्या संदर्भात, त्याच्यावर मागत नाही. येदुरप्पाच्या संदर्भामध्ये नुसतं येदुरप्पाच नव्हे तर सुषमा स्वराज ज्या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्या म्हणून जेव्हा त्या भाषण करायला उठतात आणि ज्या तऱ्हेनं नैतिकतेचे पाठ गातात आणि संसद बंद पाडतात, संसदेमध्ये चर्चा करत नाहीत, त्यावेळेला रेड्डी ब्रदर्सच्या डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद देताना त्या दिसतात. ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर करप्शनच्या संदर्भामधल्या हेच जे कर्नाटकामधले जे करप्शन झालं त्याच्या संदर्भातच जर पाहायला गेलं तर त्याच्या अलाइड मिसमॅनेजमेंट, त्यानंतर जो बॅड गव्हर्नन्स, हे सगळे मुद्दे त्याच्यात आले. त्यांनी मॅनिफेस्टो मधल्या ज्या ज्या भारतीय जनता पक्षाने एक प्रकारे स्वतःची नौका स्वतःच बुडवायला हातभार लावला. काँग्रेस तिथे योग्य वेळी पोहोचलं आणि त्यांनी ती नौका तारली. लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसच्या संदर्भामध्ये आजही त्या ठिकाणी जसं कुमार सप्तर्षींनी सांगितलं त्या ठिकाणी संघटन जे आमचं आहे ते मजबूत अवस्थेत आहे. पहिल्यापासून काँग्रेसचा गडच त्या ठिकाणी आहे. गुंडूराव त्याच्या आधीच्या काळापासून आपण पाहिलं, देवराज अरस तुम्ही काँग्रेसमध्ये असतानाची. दुसरी गोष्ट जी तुम्हाला आताच्याही ह्याच्यातून दिसते की जनता दल सेक्युलरची मतं देखील वाढलेली आहेत.
त्यामुळे सेक्युलर मॅन्डेट देखील या ठिकाणी मिळालेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. सेक्युलर मॅन्डेट मिळाले आणि त्यामुळे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचा हा जेवढा पराभव आहे तेवढाच तो काँग्रेसचा विजय आहे, अशा प्रकारचं विश्लेषण सचिन सावंत यांनी केलंय. या निवडणुकीमध्ये मोदी फॅक्टर नेमका का चालला नाही, मोदींनी ही निवडणूक गांभीर्यानं घेतली का नाही, राहुल गांधी यांचा या निवडणुकीवर काय परिणाम होता का, आणि त्याहीपेक्षा सुद्धा काँग्रेसच्या विजयाचं नेमकं विश्लेषण आपण कसं कराल हा प्रश्न घेऊन मी जाणार आहे. कुमार सप्रे झी 24 तास, एक पाऊल पुढे.